दखल घेतली म्हणजे तुम्ही त्रास घेतल्याबद्दल तुमचं आम्ही हे करतो. येणंच आहे ना आता कसं हे बघा आता हे रस्ता बघा, मधल्या बाजूनी रस्ता आहे पण दोन्ही बाजूनी वाहन घेऊन यायला लागतं. दोन्ही बाजूची अशी परिस्थिती आहे का कधी गाडी एखादी जर तुमची बस असेल, ट्रक असेल लोडची, तर ती पलटी व्हायला पाहिजे. आणि ह्या बाजूला तर एकदम मोठा खड्डा आहे. आणि झालं काय की आता ग्रामपंचायतीला करता येत नाही कारण नगर परिषदची हद्द आहे. आणि नगर परिषदेकडे काय तशी व्यवस्था दिसत नाही, म्हणून तुम्हाला ती विनंती केली होती. PWDला पण सांगितलं, ते म्हणले नगर परिषदचा रस्ता आहे. त्यांना हा रस्ता नगर परिषदेचा असणार. आता लोकांनी जायचं आहे म्हणल्यावरती कुणीतरी सोय केली पाहिजे ना. सरपंच साहेब नमस्ते. हॅलो साहेब, पाठीमाग आपल्याला हे कॅनॉल जवळचा किनवडे रोडचं ते दुरुस्ती करून घ्या म्हणून बोललो होतो. हो, कॉम्प्लेक्सच्या पुढचं. तर ते अद्यापर्यंत झाली नाही आहे. आता समजा ठीक आहे, करून घ्यायला पाहिजे होती, तुमचं काम होतं. परंतु लोक काही नाही काही करा. आता ऐका ना, इथं ग्रामस्थ, सरपंच, गावातले काही तरुण मंडळी, परत दुसरे चेअरमन भास्कर जगदाळे म्हणून काही पत्रकार आलेत आज सकाळपासून. आज मी त्यांना येतो म्हटलं, पण मला आता उशिरा येता आलं इथे पाहिला. तर अक्षरशः वाहनं येता जाता एवढा त्रास होतोय. इथं सकाळी क्रीडा संकुलला लोक येतात, तो पण विषय आहे. तात्काळ उद्याच्या उद्या, उद्या किंवा परवा नाही, उद्याच्या उद्या, आता मी उद्या अधिवेशनाला आहे साहेब, उद्या संध्याकाळपर्यंत हे खड्डे भरलेले असावेत. मला फोन येईल असं तेवढं करा. पण खड्डे आत्ता भरा आणि आत्ता आपल्या DPCच्या याच्यात ते घ्या किंवा मग आमदार निधीतून आहे ना तेवढ्या भागाला कॉन्क्रीट लगेच करून घ्या. मी करून आज घ्या, जॉब टाकून घ्या आणि हे करून द्या. उद्याच्या उद्या खड्डे झाले पाहिजे बरं का. हो चालते. रस्त्याची अडचण आहे, तुम्ही सरपंच आहेत तिनेवाडीच्या, तुम्ही ह्याच्यात काय प्रयत्न केलाय? आज ह्या ठिकाणी आपण पाहतोय कॅनलवरचा क्रीडा संकुलकडे जाणारा रस्ता जो नगर परिषद हद्दीत येतो. आता ह्या बाबतीत ग्रामस्थ वेळोवेळी तक्रारी करत असतात. शाळेतली मुलं असतील, ग्रामस्थ असतील किंवा कामाला येणारी माणसं, सर्वच ग्रामस्थ या रस्त्याचा रोजचा उपयोग आहे त्यांचा. पण आता तुम्ही अवस्था पाहताय, त्या बाजूने खड्डे पडलेले आहेत आणि ह्या बाजूने सुद्धा खड्डे पडलेले आहेत. आत्ताच आम्ही तुमची वाट थोडा वेळापूर्वी पाहत होतो, तर 2-3 गाड्या, मुली असतील, महिला असतील किंवा जेंट्स लोक असतील, की आमच्या समोर पडता वाचते किंवा एकमेकांना धडकतात. अशी परिस्थिती रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे सर्वांचीच मागणी आहे, आमच्या ग्रामपंचायतीकडे, सानपूरवाडी ग्रामपंचायतीकडे मागणी आहे की ह्या रस्त्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि ग्रामपंचायत म्हणून काहीतरी करा. पण अडचण अशी आहे की हा जो रस्ता आहे तो नगर परिषदेच्या हद्दीत येतो आहे. आता नगर परिषदेला पण आम्ही वेळोवेळी त्यांच्याकडे मागणी केलेली आहे, पण त्यांनी काय इकडे लक्ष घातलेलं नाही आहे. आणि ग्रामपंचायत म्हणून आम्हाला नगर परिषदेच्या हद्दीत इथे काहीच करता येत नाही, ही आमची अडचण आहे. पण ग्रामस्थ वेळोवेळी आमच्याकडेच येत असतात किंवा आम्ही हे रोज जाण्या येण्यासाठी पाहतोय. खरंच दुरावस्था आहे रस्त्याची आणि हा रस्ता सुव्यवस्थित व्हावा अशी आम्ही सगळ्या ग्रामस्थांची मागणी आहे. तर तुम्ही यासाठी नक्की प्रयत्न करावे अशी सगळ्यांच्या वतीने तुम्हाला विनंती राहील. इथं पुढच्या बाजूला जवळजवळ 2 फूट खड्डा, आता रात्र आहे त्याच्यामुळे दिसणार नाही. हे बघा इथं समोर, इथनं हायवेकडे वळणाऱ्या ज्या गाड्या आहेत, ह्या बाजूला एक आहे, हात जरा कमी. मात्र हा पुढचा खड्डा एकदम धोकादायक आहे. त्याच्यात लोकांनी आत्ता काहीतरी टाकले दुपारी. आणि ह्याच्या समोर इथं गटर आहे. त्याच्यामुळे हे धोकादायक परिस्थिती या ठिकाणी उभी राहिली. तुम्ही रस्त्याच्या काहीतरी कामाचं काय नियोजन वगैरे आहे का? मुळात हा ग्रामीण मार्ग आहे आपला, परंतु इथपर्यंत कार्यक्षेत्र आपल्या खेड नगर परिषदेचं आहे. खेड नगर परिषदेने जरी समजा या ठिकाणी काम केलं नसलं तर जबाबदारी या नात्यानं यापूर्वी गेले महिनाभरापासून आपल्या
खेड PWDच्या माध्यमातून रस्ते दुरुस्ती खड्डे भरण्याचं काम सुरू आहे. त्यांच्या अखत्याऱ्यात हे खड्डे भरण्याचं काम येत नाही आहे, परंतु त्यांना आत्ता असं आपण सांगितलं की आपण हे तात्काळ खड्डे उद्याच्या उद्या भरून घ्या. संबंधित डेप्युटी इंजिनियरनी त्या ठिकाणी कुणाकडून तरी उद्याच्या उद्या हे खड्डे भरून घेण्याचा शब्द आपल्याला दिलेला आहे. परंतु नगर परिषदेने जरी हे काम केलं नाही तरीसुद्धा नगर परिषदेला शिवण्णसुद्धा सूचना देतो आणि त्यांनाही निधी उपलब्ध झाला नाही तर येत्या महिन्याभराच्या आत हा जो पीस आहे एवढा हा आणि इकडं दोन्ही बाजूला आता या रस्त्याचे प्लॅनिंग वाढवायला लागेल, कारण क्रीडा संकुलला मोठ्या प्रमाणामध्ये सगळे खेळाडू असतील, इतर सर्व मंडळी असतील, ही एक आहे. त्यामुळं इथली ही गाड्यांची परिस्थिती पाहता खऱ्या अर्थानं तात्काळ हे काम होणं गरजेचं आहे. त्यामुळं महिन्याभराच्या आत आपण हा जो पीस आहे एवढा हा कोणत्या आमदार निधीतून म्हणा किंवा जनसुविधा निधीतून म्हणा कोणत्या ना कोणत्या मार्गाने 1 महिन्याच्या आत हा भाग व्यवस्थितपणे कॉन्क्रीट करून इथल्या काही कॉर्नरला फॅनिंग करून रुंदीकरण करून वाढवण्याचा प्रयत्न करू की जेणेकरून आज तिनेवाडीचा सरपंच, सर्व काही सदस्य, ग्रामस्थ यांनी प्रातिनिधिक स्वरूपात या गोष्टीची आपण स्वतः पाहणी करावी म्हणून या ठिकाणी मला बोलवलं. माझं कर्तव्य म्हणून मी उशीर जरी झाला असलं तरी या ठिकाणी आलेलो आहे. त्यामुळं हे काम उद्याच्या उद्या खड्डे भरून तर होईलच, परंतु 1 महिन्याच्या आत हा सर्व भाग रुंदीकरण होऊन त्याचं कॉन्क्रिटीकरण करण्याचा मी आश्वासन म्हणण्यापेक्षा करून घेऊ असा शब्द देतो आणि लोकांच्या अडचणी सोडवणं हे माझं कर्तव्य समजून आणि त्याचबरोबर सरपंच म्हणून आपल्या पाचरनेताईंनी सुद्धा भास्करचे जगदाळे असतील आणि आपल्या रोहिदास आरुडे असतील यांनी सकाळपासून बऱ्याच वेळा या ठिकाणी येऊन पाहणी करा आणि हे काम करून द्या अशी विनंती केल्यामुळं आल्याच्या नंतर त्यांनाही धन्यवाद देतो की लोकांच्या अडचणी आपण या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करून समाजासाठी काम करण्याचं तुमचं जे चालू असलेलं काम आहे त्याबद्दलही त्यांना धन्यवाद देतो आणि हे काम येत्या महिन्याभराच्या आत आपण कॉन्क्रीट रोड करून पूर्ण करू.